मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय, मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये वारंवार एरर येतोय। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटकडून या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं। राज्यातील महसूल यंत्रणेकडून 7 दिवसात मराठा समाजाचं सर्वेक्षण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मात्र पहिल्याच दिवशी सर्वेक्षणात अडथळे येत आहेत। दरम्यान याबाबत सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी माधव दिपकेनं। पाहूया। तर तुम्ही सर्वे करत असताना काय काय उणीवा काय काय अडचणी जाणवल्या यामध्ये? अडचणी म्हणजे आता आम्हाला अशी जाणवली की ज्यावेळेस आपण जात म्हणून टाकतो, खुल्या प्रवर्गातील जातीचा जेव्हा टाकतो, तर त्याची पोटजात सर्व त्यामध्ये येते। पण मुख्यत्वे जी जात आहे, उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण द्यायचं तर मुस्लिम समाजाचं आपल्याला करायचं आहे, तर मुसलमान ही जात जेव्हा टाकायचा प्रयत्न करतो तर मुसलमान म्हणून जात तिथं स्पेशल नाहीये। त्या ठिकाणी फक्त काय तर मुस्लिम तांबोळी, मुस्लिम बागवान, मुस्लिम छप्पर बंद वगैरे अशा सर्व उपजाती पोटजाती आहेत। जैन समाज तसं, ब्राह्मण समाजात सुद्धा तसंच। तर खुल्या प्रभागाचा सर्वे करण्याला ही प्रामुख्याने अडचण येते। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कुटुंब प्रमुखाचं शिक्षण आपण त्यामध्ये मेन्शन करतो, तर त्यांनी आम्हाला सांगतात की आम्ही अशिक्षित आहोत, तुम्ही अशिक्षितच भरा। परंतु त्यामध्ये अशिक्षित असा कुठल्याही प्रकारचा कॉलम नाही, पर्याय नाहीये। तर त्या ठिकाणी ऑप्शन फक्त एवढंच आहे, 1ली ते 4थी इथून सुरुवात आहे, शेवटी डिग्री पर्यंत। समजा आता तुम्ही ते ऑप्शन नाही भरला तर मग कसं काय होणार? नाही, आम्हाला तिथून ऑप्शन भरल्याशिवाय आमचा डाटा पुढे सेव्ह होत नाही। त्यांची परवानगी घेऊनच आम्ही 1ली ते 4थी किमान प्राथमिक शिक्षण त्यांच्या परवानगीनेच आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो। आणि तिसरी महत्वाचं अडचण या ठिकाणी जी आली की जनजागृती, आम्ही आता प्रत्यक्ष याच्यामध्ये शहरामध्ये काम करतोय, तर जनजागृती जी लोकांमध्ये झालेली दिसत नाही। आज वर्तमानपत्रांना शासनानं मोठी जाहिरात देऊन प्रकाशित केलं की असं सर्वेला लोक येतील, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जर बघितलं, नागरिकांना अजून माहितीच नाही, लोकांना माहित नाही की मग आम्हाला पूर्ण सर्वेक्षण समजून सांगून आणि या वेळामध्ये करायचंय, अर्धा तास लागायला एक सर्वेक्षण पूर्ण व्हायला। आणि त्यामुळं एक चिंता मनामध्ये वाटायली की 31 तारखेपर्यंत, आणि सरकार याबाबत गंभीर आहे, सरकारचा हेतू याबद्दल अतिशय चांगला आहे, परंतु ह्या ज्या टेक्निकल इश्यू आहेत या लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।